इथून बोटीने आपल्या किल्ला, हा तो किल्ला. इथून बोट लागते, या बोटीत बसायचं, मग ते तिकडे सोडतात आपल्याला. हा मालवण किल्ला ना. हा मालवण किल्ला. आपण जाऊ शकतो. माकळी बोलतात त्याला. माकळी कडक झाली ग माकळी. 35, 40, 45, 50, 255, 260, 65, 265. ते तुम्ही पाहू शकता. खूप मोठा एक लॉबस्टर आहे. खूपच मोठा आहे. एकच आहे फक्त. नमस्कार, मी संतोषी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही आहोत मालवणमध्ये. तर परवाच आम्ही गोवा फिरून आलो आणि कालचा दिवस रेस्ट केला आणि आज शुक्रवार. तर आज आम्ही इथे जवळच देवबाग बीच आहे, तर तिकडे चाललो आहोत बीच बघण्यासाठी. ॲक्च्युली संडेला इथे नेव्हीचा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायचं आहे. तर त्याच्यासाठी पंतप्रधान आणि आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत त्या येणार आहेत. त्याच्यामुळे इथे सगळे बीचेस बंद आहेत. फक्त फिरायसाठी चालू ठेवलेले आहेत. बाकी सगळे ॲक्टिव्हिटीज सगळ्या बंद आहेत. त्याच्यामुळे आम्हाला ॲक्टिव्हिटीज काही करता येत नाही आहेत. म्हणून आज आम्ही फक्त बीच बघण्यासाठी जाणार आहोत. तर आता आम्ही जात आहोत देवबागला. तर चला तर मग आता आपण जाऊया देवबाग बीचवर. तर आता आम्ही घराच्या बाहेरच STचं स्टॉप आहे. हायवेला टच असंच आहे. आमच्या बहिणींचं घर आहे. तर तिथून आम्ही मालवणला येणारी ST पकडली. ती मागे ती आहे ती. तर आता त्या STने आम्ही मालवण बस डेपोमध्ये आलेलो आहोत. हे मालवणचं बस डेपो आहे. हे मालवण ST डेपो. इथून आता आम्ही पुढे बघणार आता आम्हाला कसं जायचं आहे. तर आता आमचा इथे येऊन प्लॅन कॅन्सल झालेला आहे, कारण देवबाग बीच पूर्ण सील केलेला आहे. तर त्याच्यामुळे मग आता आम्ही इथे मालवण बीचलाच जायचं प्लॅनिंग केलेलं आहे. तर आता आम्ही इथून मालवण बीचला जातो. वॉकिंग डिस्टन्स आहे. तर आता निघतो आम्ही तिकडे जाण्यासाठी. चलो एव्हरीवन. आता हम मालवण बीच पे जा रहे हैं, देवबाग पे नहीं जा रहे हैं. नाही ते चालू आहे ना, मालवणचं चालू आहे. अच्छा आमचं नाव आलेलं आहे. बिल्डिंग पण चिराचीच बांधलेली आहे. एकदम मजबूत बांधकाम, टिकाऊ. अरे उलट थंड सॉलिड ना. पण या लोकांना टेक्निक आहे. यांच्या भिंतीला चिरा नाही, तडा नाही जात. साईड लावतो नो. मग आपल्याकडे तडा जातात भिंतीना. सॉलिड आहे. अथांग साई होम्स असं नाव आहे. आचरा मालवण रोड, काळम मालवण. हे हात खाली घे. रोड आहे हा, हायवे आहे हा काय हे नाही आहे. पाहू शकता पोलीस जागोजागी बंदोबस्ताला आले. तर नेव्ही डेच्या कार्यक्रमासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येणार आहेत. तर त्यावेळेस गाड्यांच्या पार्किंग करण्यासाठी इथे सोय करण्यात आलेली आहे. इथे काही तुम्ही गाड्या पाहू शकता अग्निशमन दलाच्या. संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस हे पाचारण केलेले आहेत. समोर बघू शकता पोलिसांचा ग्रुप. जागोजागी बंदोबस्त कडक आहे. मस्त आहे ना. काय पाहिजे तुला? मला काय नको. मालवणचं बाजार आहे. बाजारपेठ सगळी दुकानं बंद आहेत. त्या लोकांना कालपासून सगळी दुकानं बंद ठेवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. नाही रे आता आलो, जवळ आलो. सेम केळशीसारखा फील येतो ना. असंच आहे समुद्र, बीच आणि असंच सेम दोन्ही साईडला दुकानं, मार्केट सगळं.
असाच रस्ता एवढासा, एक एसटी आली. आपला मालवण बीचवर पोहोचलेलो आहोत. समोर बघू शकता समुद्र आणि समुद्रामध्ये बोटी आहेत. इकडे किनाऱ्याला काही बोटी आलेल्या आहेत. बोटीने आपल्याला तो किल्ला इथून बोट लागते, या बोटीत बसायचं मग ते तिकडे सोडतात आपल्याला. हा मालवण किल्ला ना. हा मालवण किल्ला आपण जाऊ शकतो. आहे ना, हा रस्ता आहे ना, हा तो असा आतमध्ये जातो. त्या साईडला समुद्र, या साईडला समुद्र, मधून रस्ता आहे. आणि तिथे ते जे मध्ये झाड दिसतात ना, तो आयलंड सारखा आहे. भरती येते, तो पाण्याखाली जातो आणि तो आयलंड तयार होतो. आणि तिकडे किल्ला आलेला आहे. हे चालू आहे लिलाव. हे चला, लिलाव चालू आहे. चला, लिलाव म्हणजे मच्छीचा लिलाव चालू आहे. बघूया जरा लवकर, जरा पटापट. मच्छीसाठी पळत जाते. पळ पळ, पहिली टपली तुलाच. दादा आणि बंडा कुठे गेले? चलो, आता मालवण बीचवर मच्छीचा लिलाव चालू आहे आणि तो लिलाव बघण्यासाठीच आता आम्ही जात आहोत आणि बघू काय मच्छी मिळते का. कोलंबीची सोलं पडलेली, नारळाची झाडं सगळी, लांब तलाव सगळी पसरलेली. दादा आला. अरे तिला घेऊन जा, मच्छी घ्यायला घेऊन जा. समुद्राच्या लाटा मस्त येतात. अरे तिला पळवा आधी, ती मच्छीसाठी पळते बघ. फॉरेनर, मालवण बीचवर फॉरेनर पण आहेत. आणि तेजू मच्छी घ्यायसाठी पळत पळत पुढे जात आहे. तिला मच्छी खूप आवडते म्हणून ती पळते सगळ्यात आधी. माकळी बोलतात त्याला, कडक झाले ग माकळी, कडक झाले. नाही कडक झाले, पण सुकले, सूख के काटा हो गया. इथे नेव्ही डेचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याची प्रात्यक्षिकं पण सादर करण्यात येणार आहेत. आणि त्यासाठी आपले एक पंतप्रधान येणार आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी इथे पाहणी करण्यात येत आहे. हेलिकॉप्टरने पूर्ण बीचच्या भोवताली हा हेलिकॉप्टर घिरट्या घालतोय, जेणेकरून सुरक्षिततेमध्ये त्यांच्या काही हलगर्जी होऊ नये म्हणून. मालवण बीचवर मच्छीचा लिलाव चालू आहे. तर आता आपण पण बघूया की कशा प्रकारे आहे मच्छीचा लिलाव. इथे समोरच आहे. हे त्या बाजूने गेलेत ते लोक. अरे सगळे पोलीसच दिसत आहेत मच्छी घ्यायला. ए इथे काय आहे बघू. आई आई, लेपा आहे, लेपा. हे लेपाच आहे. लेपा आहे. आई बघ, ह्या फ्रेश आहेत. काल अशा सांगितल्या, काल अशा आणल्या. चल तिकडे जगता बघ, गाडी भरून भरून येत आहेत अजून. लेपा आहे तिथे, लेपा लेपा आहे. कापून पण सोलून पण देतात, पोलीस लोक घेतात. खायचं आपले बाहेर पण
हे काय आहे? माकळी आहे. काय आहे? कोलंबी आहे. कोलबी मोठे मोठे कोलबी, छोटे छोटे कोलबी. बर्फ पण टाकले. काय ग? हा हे बघ. काय 200 रुपये किलो. हे जे किती बघ 150 250 द्या. 260 द्या, 250 द्या. हे पाहिजे तर इथे आमच्या लोकांना काय व्यवहार पटला नाही, त्याच्यामुळे आम्ही इथे काय मच्छी खरेदी नाही केली. आता पुढे जाऊन बघूया दुसरीकडे काय मिळतंय का. लॉबस्टर बघू चल. लॉबस्टर इथे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आपल्याला पाहायला मिळेल आणि ती आपल्याला विकतही घेता येते. 220, 230, 40, 45, 50, 255, 260, 62, 265 रुपये, 265 आता इथे तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे बोली लावून मच्छी खरेदी केली जाते ते. आणि अशा ह्या कॅरेटमध्ये मच्छी आहे, तर प्रत्येक जण इथे येऊन बोली लावतो आणि ज्याची बोली जास्त असेल तर त्याला ती मच्छी मिळते. इथे तुम्ही पाहू शकता खूप मोठा एक लॉबस्टर आहे. खूपच मोठा आहे, एकच आहे फक्त. माइनस करतात राजा ये लो बैठा मच्छी वाली बांगडे, लेपा, डोमी, ते हे पण आहे, ते काय बोलतात त्याला? नाही नाही, त्याचा पसरट मासा असतो. स्टिंगरे. सॉर्टिंग केलेलं आहे. कोलब्याच जास्त आहेत. कोलब्या आणि खेकडी, लेपा ढोमी बस. आणि इथे खेकडे आहेत मोठे मोठे. पुढे कोलंबी आहे. वरून हेलिकॉप्टर जात आहे परत. आवाज बघू शकता हेलिकॉप्टरचा. हे 200 रुपये किलो. 1 किलो. तेच आहे रे, ते फक्त बिग साईज आहे. किती आहे? 1 किलो. सांगितलं म्हणते का गेलं 240 किती काय विचारल्या ना तुम्ही घेतले? किती म्हटलं तर व्यवहार किती म्हटलं तर व्यवहार करू तू. 200 रुपये किलोने माकळी घेतलेली आहे आम्ही. तेजूने माकळी घेतली. तेजू आता घरी जाऊन माकळी बनवणार आहे. कशी बनवणार आहे? रेसिपी तेजूची असणार आहे. आणि रोशन तिला घरी घेऊन जाणार. आपल्या इकडे पण मार्केट. हा मग हरणाईला नाही का, हरणाईला गेलं पाहिजे.
चला आमची पण थोडीकडे शॉपिंग झालेली आहे मच्छी. आम्ही काय असंच जातो आमचं चालूच असतं. तर इथे साफ करण्याची पण सोय आहे आणि आम्ही पण मापळ्या साफ करून देतोय. पोलीस लोक पण सगळे मच्छी घ्यायला आलेले आहेत. ओके इकडे शेडला दाखव. इकडे बघ. तर आता इथे तुम्ही बघू शकता ह्या ज्या मावशी बसल्यात या आम्ही घेतलेली माकळी साफ करतायत. तर खूपच पटापट या साफ करतायत. त्यांचं स्पीड तुम्ही पाहू शकता. तर इथे या काही ज्या कोळणी आहेत त्या फक्त खास मच्छी साफ करून देण्यासाठी इथे बसलेल्या असतात आणि पर किलो 50 रुपये प्रमाणे या इथे मच्छी साफ करून देत असतात. प्रत्येक सगळ्या प्रकारची मच्छी त्या इथे साफ करून देतात. आणि हे आपले जे महाराष्ट्रभराचे पोलीस इथे जे आलेले आहेत या कार्यक्रमासाठी नेव्ही डेच्या, ते सगळे इथे मच्छी घ्यायला आलेले आहेत आणि त्यांनी पण यांच्याकडूनच आपली मच्छी साफ करून घेतली आहे. त्यांची हे बांगडे आहेत त्यांनी घेतलेले, ते या मावशी साफ करतायत. आतलं सगळं नाही करलीच नाही कुठे करली नाही काय म्हणते. कार्यक्रमाला सगळं बंद आहे हो. त्याच्यामुळे 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. जग बघणार आहे तुम्हाला टीव्हीवर. कशी वाट लावली कल्याणला पोहोचलो. लाईव्ह टेलिकास्ट बघणार. जगात तुमच्या पुन्हा बांगराचं नाव होणार. लोक गोव्याला जातात इकडे येते कोकण बघायला. बाई तुला काय पाहिजे. काय तुला पण मच्छी पाहिजे. अरे यार त्याला ते परवापासून ते क्रेज झालं. काय आणले ना. नाही ते घेतलं ना, ते साफ करून घेतोय. काय घेतलं. आमची माकळी साफ करून बरोबर काय म्हणतात मधला दोरा नाही काढलेला आहे. दोरा काढला की नाही तू पिशू काढ. थांब 10 रुपये. मीठ असतं ना ऑलरेडी त्याच्यात.